नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जव्हार संस्थानाचे राजघराणे आणि आई महालक्ष्मीचे देवस्थान यांच्यातील थेट संबंध. तर चला पाहूया. इतिहास हा जवळजवळ 700 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. नोंदीनुसार इसवी सन 1306 मध्ये जव्हार संस्थानाचे संस्थापक आणि पहिले राजा जयदेवराव उर्फ जय बाजीराव मुकणे यांनी विवळवेढे गावात श्री महालक्ष्मी मंदिराची स्थापना केली. त्या काळापासूनच जयबा महाराजांनी मंदिराच्या पूजा क्रियेचे आणि विशेषतः झेंडा फडकवण्याचा अधिकार आणि मान आदिवासी समाजातील सात्विक कुटुंबाला दिला होता. शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या वेळेस जव्हार संस्थानाकडून 5 मीटर लांबीचा हा राजध्वज पूजेचे आणि देवीच्या ओटी भरण्याचे सामान सात्विक कुटुंबाकडे सोपविले जाते. वाजत गाजत आणि सर्व विधिविधानात हा राजध्वज देवीच्या चरणी अर्पण केला जातो. हनुमान जयंतीच्या मध्यरात्री 12 वाजता श्री मोरेश्वर सातवी आणि त्यांचे इतर सहकारी हा मानाचा ध्वज, पारा, नारळ, देवीची ओटी भरण्याचे सर्व सामान घेऊन वाऱ्याच्या वेगात पायथ्याच्या मंदिरातून बाहेर पडतात. हे करताना जणू त्यांच्या अंगात देवी शक्तीच संचारते. शिखर चढाईची ही वाट अत्यंत बिकट असून मुसळ्या डोंगराची एकूण उंची 1400 ते 1500 फूट उंच आहे. हा मानाचा ध्वज घेऊन जाताना कोणाच्याही पायात पादत्राणे नसतात. हे दृश्य पाहायला आणि प्रत्यक्ष तो क्षण अनुभवायला हजारोंच्या संख्येने लोक येतात. तासनतास रांग लावतात आणि पुजाऱ्यांकडून हा ध्वज घेऊन गेल्यावर त्यांच्या चरणाची धूळ प्रसाद म्हणून आपल्या माथ्यावरती लावतात. पुढे घोडखिंडीजवळ भावराय राणी आणि विसराय राणी अशा देवी शक्तींची आदिवासी परंपरेनुसार गुपित पूजा केली जाते आणि मग शेवटी ते काटकोनी चढाईचे शिखर सर केले जाते. दिवसा ढवळ्या पाहूनही अंगावरती काटा आणणारे हे शिखर सर्व पुजारी आणि सहकारी मध्यरात्री 2:30 ते 3च्या दरम्यान कोणत्याही प्रकारची दोरी किंवा काठीचा वापर न करता सर करतात. वर गेल्यावर शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार खण नारळाने देवीची ओटी भरली जाते. आदिवासी परंपरेनुसार रीती केल्या जातात. ध्वजाची पूजा केली जाते आणि नंतर शंखनादाच्या गजरात डौलाने हा मानाचा ध्वज फडकविला जातो. ज्या क्षणाची वाट सर्वजण बघत असतात तो क्षण येतो. भव्य अशी कापूर आरती पेटवली जाते. ही अग्नी इतकी भव्य असते की पायथ्याशी असणाऱ्या मंदिराजवळ आणि खूप लांबून पण तिचे दर्शन सहजरित्या करू शकतो. हे सर्व पार पडल्यानंतर सर्व पुजारी आणि सहकारी गड उतार होतात आणि सकाळी 7च्या सुमारास गड पायथ्याशी येऊन पोहोचतात. तर असा होता जव्हारचे राजघराणे आणि आई महालक्ष्मीच्या मंदिर यांच्यातील थेट संबंध. तर मित्रांनो, आई महालक्ष्मी बद्दलचा हा इतिहास तुम्हाला माहिती होता का? कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा. आई महालक्ष्मीचा विजय असो. जय माता की.